आता वाजतायत रात्रीचे 9:30 आणि मी वॉकला आलोय आणि आता मी काही पेरेंट्सना आणि स्टुडंटना गप्पा मारताना ऐकलं आणि ते म्हणाले की याच्या शाळेमध्ये काहीतरी प्रोग्राम होणार आहे आणि मागचे जवळपास महिनाभर झाले ते त्याची प्रॅक्टिस करतायत. तर एवढं त्याच्यासाठी वेळ देऊन कायच होणार आहे. तर ही जी समज ज्या ज्या लोकांची आहे ना त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे, ज्यांना असं वाटतं की कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केलं किंवा काही केलं नाही तर इट डझंट मेक एनी डिफरन्स. तसं अजिबात नाही आहे. मी मागची 10 वर्ष एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहे. खूप सारे प्रोग्राम्स मी अटेंडही केलेत आणि मी होस्ट पण केलेत. जे इव्हेंट करून ॲक्टिव्हिटीज करून जे तुम्ही शिकता ते तुम्हाला कुठल्याही मॅनेजमेंटचं बुक शिकू शकणार नाही आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट नाही केलं तरी मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलप होते, त्यांच्यात कॉन्फिडन्स बिल्ड होतं, कम्युनिकेशन बिल्ड होतं, हा अतिशय मोठा गैरसमज आहे मित्रांनो. तुम्हाला मी क्विकली सांगतो की काय काय तुम्ही शिकता. सगळ्यात पहिले शिकता तुम्ही टाईम मॅनेजमेंट. म्हणजे 3 मिनिटाच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला 15 दिवस आधी तयारी करायची आहे आणि त्या 3 मिनिटाच्या परफॉर्मन्समध्ये समजा 10 जण असतील आणि तुम्ही प्रॅक्टिसला जाता, त्या 10 पैकी 1 जण जरी ॲबसेंट असेल तर ती जी तयारी आहे तुमची की त्याचा पर्टिक्युलर रोल तो कोण करणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही शिकताय, जेव्हा 10 जणांचा ग्रुप आहे तर तुम्हाला एव्हरीबडी कम्स फ्रॉम अ डिफरंट बॅकग्राऊंड आणि त्या 10च्या 10 तुम्हाला हँडल करायचं आहे. त्यामुळे तुम्ही इंटरपर्सनल स्किल शिकता. सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही शिकताय ती म्हणजे कॉन्फिडन्स. तुमच्यासमोर 500, 1000, 2000 लोक आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्हाला उभं राहून बोलायचं किंवा परफॉर्म करायचं आहे. ते कॉन्फिडन्स म्हणजे तुमचं स्टेज फिअर आहे, इट कम्प्लिटली किल्स. त्यामुळे असे जे पॅरेंट्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ज्यांना वाटतं की काय नाही महिना 1.5 महिना असं वेस्ट जातो प्रॅक्टिसमध्ये, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. तुमची मुलं त्याच्यातनं काय शिकतात ते त्यांना नक्की कळेल आणि तुम्हाला काय वाटतं हेही मला कॉमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या आजूबाजूला असे काही गोष्टी आपल्या कानावर आले की असे व्हिडिओ बनवायला पाहिजे सो दॅट पीपल गेट एज्युकेटेड.